गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. चलो, सूर्याचा डायरेक्ट उजेड माझ्या चेहऱ्यावर येतो. जस्ट आता सन राईज झालाय, सो दर्शन घेऊया. गाईज लुक करली हेअर्स विथ गुड कुर्ती. नवीन कुर्तीचं उद्घाटन केले. कशी दिसते सांग? गुड. सो लेट्स डू सम स्किन केअर नाव. सो गाईज, स्किन केअर करण्याआधी हेअर टाय केलं पाहिजे. सो मी हेअर टाय केलं. लेट्स डू सम स्किन केअर नाव. माझं करली हेअर्स कसे दिसतात? गुड. सेकंड मॉइश्चरायझर, सेम कलर मॅच. ॲड गाईज ॲड. हे बघ, टॉपला पूर्ण एक्झॅक्टली मॅच झालं. ओके, सो दिस इज अ मॉइश्चरायझर फ्रॉम डर्माको ओनली. परफेक्ट दिखती है. चलो बस, बहुत हो गया, बहुत रेडी शेडी हो गया. अब एप्रन पहन लेते हैं, नाश्ता करते हैं और जाते हैं. अब मुझे चाय बनानी है, रुको. मी मायसेल्फ अँड आय इज रेडी. आता आपण कॉलेजला जाऊया. तुम्हाला वाटत असेल कॉलेजला जायला एवढी काय एक्साइटमेंट आहे. आणि कॉलेजवरनं आल्यानंतर आम्ही कुठेतरी जाणार आहे. मला ॲक्च्युली त्याची एक्साइटमेंट आहे. कॉलेजला जायची पण एक्साइटमेंट है. क्यों ना जाए एक्साइटमेंट में कॉलेज. पैसा दिया है तो एक्साइटमेंट तो होनी चाहिए. अभी बर्तन घिस के आई हूँ, बहुत बड़ा काम करके. अब नाश्ता बनाएंगे और खाएंगे, फिर साइन ऑफ करते हैं रूम से और कॉलेज चलते हैं. बाय बाय गाइस. लेट्स गो गाइस. आत्ताच रूमला कुलूप लावून आली आहे मी. अब फटाक से चलते हैं. हे बाय बाय. उट्टा मारती. चल, एवढ्या उन्हात आणायचं मस्ती जिरवायला आम्हीच बाहेर येऊ शकतो. फ्रेंड्स, भगवान के पैर पड़ लीजिए. यार, या टेम्पोने घालवलं. ओके, चला पाया पडून घेऊया. गाईज, कर्नाटकच्या बसेस. गाईज, आम्ही त्या बसमधनं उतरले. ज्या बस पुढे सगळ्यात जास्त गर्दी. ॲक्च्युली आज आम्ही त्या बसमधून चढलोय पण उतरलोय. पूर्ण प्रवास तिथं थकली आहे यार. पूर्ण प्रवास एवढा थकवणारा होता, कारण ना लिटरली 50-60 किलोमीटर, 70 किलोमीटर असेल ना. माझ्याकडे बघून कळत असेल माझी वाट लागली आहे. मला बस झालंय. जरा काम नसतं ते एवढं उन्हाळ्याची कुठताय. बसने प्रवास नाही करत आमच्याकडे. तुमच्याकडे नाही, तू कधी स्टँडवरच नाही गेली म्हणून वाटते तुला. सगळीकडे असते गर्दी. आमच्याकडे स्टँडवर आमच्याकडे गाडी आहे. हो, मला पप्पांच्या कारची किंमत कळली आता. बट मला बस परवडली तरी पण. Close till I get up. Time is barely on us, and on we'll go. मी अजून सांगितलं पण नाही यांना की आम्ही एक्झॅक्टली कुठे चाललो. तिथे पोहोचल्यावर कळेल तोंडाला तुझ्या स्कूल. गेस वॉट, मी आली आहे त्या ठिकाणी जिथे मी म्हणेल सरप्राईज आहे. मी कुठे आले दाखवणार आहे. सो या, हे आहे श्रीचं घर. सो मी श्रीच्या घरी आले आहे आज सॅटर्डे संडे एन्जॉय करण्यासाठी. आणि स्पेशली मला याच्यासाठी दाखवायचं होतं कारण माझं घर अशा ठिकाणी नाही आहे. सो मला तिचं घर खूप आवडतं, म्हणून माझ्यासाठी पण ते एक डेस्टिनेशन प्लेस काइंड ऑफ आहे. माझ्या बॅक साईडला जे मस्त, ॲक्च्युली तिचं घर डोंगरावर आहे, त्यामुळे इथे व्ह्यू खूप छान दिसतो. मी तुम्हाला दाखवते, वेट एक सेकंड. हो, ही सगळी डोंगरावरची घरं आहेत आणि इथे सगळं म्हणजे पावसाळ्यात तिथे हिरवळ असते. मे बी आता नाही, उन्हाळा असल्यामुळे. सूर्य किती तापला आहे. एनिवेज, या साईडला बघा, तुम्ही लांब नोटीस करत असाल तर तुम्हाला दिसेल. त्यामुळे मी तिचं घरातनं बघू, नंतर आपण जो बघू शकलो तो दाखवेल. कारण त्यांची जॉईंट फॅमिली खूप मोठी आहे आणि सगळेच माझ्यासारखे अति एक्स्ट्रोवर्ट नसतात, थोडे इंट्रोवर्ट, अति एक्स्ट्रोवर्ट नसतात. सो प्रत्येकजण कम्फर्टेबल नसेल तिथे यायला कॅमेरापुढे. आणि शाळेत खरंच इनोसंट शाळा आहेत तिच्या घरातले सगळे. तर त्याच्यामुळे मी खाली नाही घेऊ शकत. मे बी मी ट्राय करते बट मोस्टली नाही घेऊ शकत. सो मी आता तिच्या घराच्या टेरेसवर आहे
आणि हे सगळं माझ्या मागचं एन्व्हायरमेंट खूप छान आहे. म्हणजे आम्ही खूप मजा करणार आहे. पुढे आम्ही मंदिरात जाणार आहोत आणि मी खूप छान ड्रेस घालणार आहे. सो मी तो पण तुम्हाला दाखवेल. चलो गाईज, बघू काय मजा करू शकतो श्रीच्या घरी. बाय द वे आम्ही फक्त रिलॅक्स करायला आलो आहे, एन्जॉय करायला आलो आहे. बाय बाय गाईज, भेटू थोड्या वेळाने. टाडा गाईज, आता आम्ही गडिंग विलेजमध्ये चाललो आहे. इथे ना या साईडला ह्या गावचं म्हणण्यापेक्षा ह्या तालुक्याचं सगळ्यात मोठं फेमस देवस्थान आहे. गाड्या जे चालल्यात ना तर तिकडंच चाललं. सुरू होतं हां हे कर्नाटक आहे काय हां, म्हणजे इथपर्यंत. रोडकडे लक्ष दे. ओके. सो आता आम्ही कर्नाटकमध्ये आहे. इथनं सो इथून पुढं महाराष्ट्र आहे. ते देवीचं मंदिर, तिथून मागं कर्नाटक. आणि इथे हिरवळ वाटते वगैरे, ते छान वाटतं. आजींना म्हणा बाय बाय. फायनली स्वतःची एल लावायला आलो मला तर होतो. प्रश्नच नाही आहे. मला माहिती आहे. इथे नंबर लिहिला आहे ना, तुम्हाला दिसत असेल बघा. मी स्वतःची लुटमाट, आम्ही दोघी स्वतःची वाट लावून गेला. वाईट आयुष्य ये देखो ये तेच करायला आलो आपण. आता श्रीचा चेक करून घेऊ. काय वाटलं क्लिअर आहे. ते क्लिअर आहे ना. ॲक्च्युली मी दरवेळेस ठरवून येते की मी चेक करेन आणि आयबीस चष्मा नसावा लागलेला. लहानपणी मी एक प्रयत्न करायचे तेव्हा प्लीज मला पण चष्मा असू दे असं, त्यावेळेस कधीच नाही लागलं. आणि आता जेव्हा मला खरंच इच्छा नाही आहे चष्मा लावायची, कारण मी स्वतः सगळ्यांना चिडवते चष्मेश म्हणून. आता माझ्यावर वेळ आली. तो ॲज ऑब्वियस मला नाही पाहिजे, बट आता ते बोलतायत गरज आहे चष्म्याची तुम्हाला. सो लेट्स यूज इट. अब कुछ कर भी नहीं सकते. जो कर दिसते लिटरली ती. कार्टून दिसते ती लिटरली. हा कसं वाटतं तुला ट्रेंडी आहे आणि तो जो आहे मी पहिल्यांदा वापरला तो वाला पण तो छान आहे. मेरे को समझ नहीं आ रहा रे कोण चालू याच्यामुळे पप्पा आमच्यावर शॉपिंगला येत नाहीत. चल ग्लास फायनल झाली. आता थोडीशी बार्गनिंग करू. बार्गनिंग करून फायनल केला आहे चष्मा. आता फायनल चष्मा आल्यावर कळेल. हे सोडायचं. हे कसं लागतं माहिती आहे का, हे वालं लस्सी 1 रुपयाची पॅप्सी मिळते ना लस्सीची. टेस्टी असते ती, माझी फेवरेट आहे लहानपणीची म्हणून म्हटलं. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर ॲट द एंड प्लीज माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. टाटा.